नमस्कार. मी नरेश महाजन. आईलपेल वरती मी आपलं खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कलावंतांना भेटणं हा एक आनंद सोहळाच असतो. आज माझ्या शेजारी जी बसली आहे ती नेहा जोशी. नेहा, तुझं खूप स्वागत करतो. आज ती या ठिकाणी आईलपेलीवरती आलेली आहे. मला खूप आनंद होतोय. माझे सख्खे मित्र सदानंद जोशी आणि त्यांची पत्नी हेमा जोशी दोघंही 50 वर्ष नाट्यकर्मी आहेत. नाटक, टीव्ही या क्षेत्रामध्ये त्यांचंही नाव झालेलं आहे आणि त्यांची कन्या आज याही क्षेत्रामध्ये घोडदौड करीत आहे. तेव्हा ती नाशिकला आलेली असताना तिची आज गाठभेट होत आहे. पुण्याच्या ललित कला केंद्रामधून तिने नाट्य शिक्षण घेतलेलं आहे. तिथे त्याला हैवदन या नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. खूप छान आणि वेगळ्या प्रकारचं नाटक आहे हैवदन आणि पहिल्यांदाच अशी चांगली संधी मिळालेली. नंतर मग क्षण एक पुढे या नाटकापासून तिने व्यावसायिक नाटकाला सुरुवात केली. या नाटकांमध्ये वाडा चिरेबंदी, बेचकी, आबालाल अडकित्ते, मुमताज महल, नॉक नॉक सेलिब्रिटी, सखाराम बाइंडर ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. सखाराम बाइंडरचे तर खूपच छान प्रयोग आतापर्यंत चालू आहेत. त्यानंतर मालिका तर आपण घरोघर बघतोच आहात. तुम्हाला इथे आठवतील बघा, ऊन पाऊस, अवघाचे संसार, या गुजेरवाण्या घरात, आपली माणसं, तू तिथं मी, कारे दुरावा, अशा नाटकांमध्ये, अशा मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे. त्यानंतर हिंदीमध्येही त्या चमकलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरी माँ, अटल या तिच्या 3 मालिका या ठिकाणी. आता तू मध्येच मी आऊजाऊ करतो, मध्येच आले तुरे करतो सांगणार होते, कारण एक तर तू पाहुणी म्हणून आणि सेलिब्रिटी म्हणून मला असं वाटलं की, पण ठीक आहे. आता मी तुम्हाला तेच सांगणार होते की अरे तुम्ही मला नेहाच म्हणा, कारण तुम्ही मला ज्या वयापासून बघितलंय, हिला मी अगदी लहानपणापासून बघतोय आणि नाशिकच्या अनेक क्षेत्रामध्ये तिचं काम मी पाहिलेलंच आहे. चित्रपटामध्ये बघा मित्रांनो, झेंडा, स्वप्न तुझे नि माझे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, मुंबई आमचीच, न्यूड, पोस्टर बॉईज, हरजत, नशीबवान, मीडियम स्पायसी रेडीमिक्स, हवा हवाई, दृश्यम 2 अशा चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे. तर अशा बहुआयामी क्षेत्रामध्ये तिने आपली घोडदौड चालू केलेली आहे. कथ्थकच्या 4 परीक्षा झालेल्या आहेत, गाण्याच्याही 4 परीक्षा झालेल्या आहेत. तर नेहा, मी आता अगदी एक निरागस प्रश्न सुरुवातीलाच विचारतो की तू जेव्हा, तुला मी म्हटलं की लहानपणापासून पाहतो, पण तेव्हा तुझे वडील टीव्हीवरती दिसायचे, टीव्हीवरचे मालिकेमध्ये होते, नाटकाच्या स्टेजवरती होते, तेव्हा तुला त्यांच्याकडे बघताना म्हणजे काय असं वाटलं? आता ह्याचे 2-3 असे इतके वेगवेगळे किस्से आहेत की एकतर आमच्या घरामध्येच साहित्य, कला, शिक्षण या सगळ्याला खूप महत्व आहे. माझी आजी कीर्तनकाराची मुलगी होती, म्हणजे वडिलांची आई. माझे आजोबा सतार वाजवायचे. त्यांनी बालगंधर्व मंडळीमध्ये कधी थोडं येणं जाणं, म्हणजे लहानपणी त्यांच्या तरुण वयात कधी जाऊन आलेत, ते काम केलंय असं नाही. पण त्यामुळे ती एक घरातली संस्कृती जी म्हणतो ती आमची कला, साहित्य, क्रीडा अशा सगळ्यामध्येच आहे. वाचनाची खूप सगळ्यांना आवड आहे आमच्याकडे. आईबाबांना नाटक करताना बघितलं लहानपणापासूनच. माझा भाऊ पण, म्हणजे सख्खा भाऊ, चुलत भाऊ सत्यन जोशी, ते पण शाळेत नाटकात कामं करणं, वक्तृत्व स्पर्धा असं सगळं करत होते. पण यातली 1-2 गमती अशा आहेत की सदाफुली नावाची एक बालनाट्य संस्था, माझी आई म्हणजे हेमा जोशी, नंतर कमलताई अभ्यंकर आणि कुमुदताई अभ्यंकर, अशा तिघी मिळून चालवायच्या. तर मला कधीतरी आई घेऊन गेली असेल रिहर्सलला, आणि कुमुदताई अभ्यंकर दिग्दर्शिका, त्या नाटक बसवत होत्या, तालीम चालू होती.
आणि एक कोणीतरी मुलगी आली नव्हती, तर त्या मला म्हणाल्या की जागा तिथे उभी राहा जरा. मला वाटतं मी काहीतरी 4-5 वर्षांची, अरे 6 वा. वर्षांची असेल, म्हणजे मला आठवतही नाही. हम्म. आणि मी इतकं जोरात भोकाड पसरलं. मी म्हणलं, "मी नाही उभी राहणार." तर असं झालं की "काय झालं पण? भीती वाटतेय का?" म्हटलं, "मी नाही उभी राहणार." ती म्हणे, "अगं आत्तापुरतं उभं राहायचंय." म्हटलं, "मी काहीही झालं तरी ह्या जन्मात स्टेजवर पाऊल नाही टाकणार." असं मी तेव्हा म्हणाले होते. मला काहीच कळत नव्हतं. पण माझी एक जी काकू आहे, ती नेहमी असं सांगायची की "तुला लहानपणीपासनं कधीही विचारलं की मोठी होऊन तू कोण होणार?" तर तू म्हणायचीस, "मी नटी होणार." तर मला वाटतं सुरुवातीची ती कदाचित सगळ्यांसमोर उभं राहण्याची एक संकोच असतो, भीती असते, ती असू शकते. कारण आईबाबांनी रेखाताई नाडगौडा जी गुरु आहे माझी, पहिलीपासनं मी तिच्याकडे कथ्थक शिकत होते. गांधर्व महाविद्यालयामध्ये पहिलीपासनंच शास्त्रीय संगीत शिकत होते. आणि आईबाबांनी कधी असं जबरदस्ती काय नाही केली केली नाही. माझ्यावर. बरोबर. पण मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून मला गाणं म्हणायला, नाच करायला, शाळेतल्या नाटकात काम करायला, वक्तृत्व स्पर्धेत काम करायला, असं मला आवडतंच. म्हणजे मला आठवत नाही की मी कधी हा विचार केला की आपण डॉक्टर होऊया, आपण अमुक शिकूया. म्हणजे फार वाईट नव्हते अभ्यासात मी, आणि ते जीन्स मध्ये असेल कदाचित की हुशार आहेत तसे आमच्या घरातले लोक बऱ्यापैकी. माझा भाऊ तर खूपच हुशार आहे. पण मला आठवतंय तेव्हापासून मला हेच करायचं होतं आणि माझी आवड हीच होती. म्हणजे मजा यायची मला ह्याच्यामध्ये, असं मला नेहमीच आठवतंय. मग बाबांनी तुला असं कधी सांगितलं का, विचारलं का पुढे, की बा आता तुला पुढे काय करायचंय वगैरे? नाही, त्यांनी म्हणजे बाबांचं असं असायचं की बाबांचं पहिल्यापासून हे म्हणणं होतं की रियाज करायला पाहिजे. तू गाण्याच्या क्लासला जातेस, तू घरी रियाज कर, तू सकाळी उठ, व्यायाम कर. आणि मला वाटतं की आपल्याला त्या शाळेतल्या वयात तेवढी समज नसते आणि ते खूप बोरिंग वाटतं. आणि असं वाटतं की अहो मी शाळा करते, दिवसभर अभ्यास करते, क्लास करते, तुम्ही आता अजून मला व्यायाम करायला सांगताय. तर आता असं वाटतं की तेव्हा ऐकायला पाहिजे होतं त्यांचं. पण हे आहे की मी कथ्थक आणि गाण्याच्या क्लासला अगदी आवडीनं जायचे. जेव्हा त्याच क्षेत्रामध्ये पुढे नाही जावं असं वाटलं का, नाही, गाण्याच्या किंवा कथ्थक? नाही, कारण गाणं मी खूप शिकले नाही गाणं. बरोबर. कारण माझ्या असं लक्षात आलं की गाणं मला माझ्यासाठी गायला आवडतं. म्हणजे मला त्याच्यातनं जो आनंद आणि जे समाधान मिळतं, मला त्याच्यासाठी गायला आवडतं. बरोबर. तर 12वीत असताना रेखाताईंची मुलगी म्हणजे अश्विनी नाडगौडा, ती MA करून आली होती ललित कला केंद्रामध्ये. तर ती घरी आली होती आणि ती म्हणाली की नेहा, मला वाटतं की तू तिथे कथकमध्ये BA आणि MA करावंस. अरे कारण एकतर पुण्यासारखं शहर, तिथे मोठमोठाले गुरु आहेत नृत्यातले. तर आता तू रेखाताईकडे शिकलेली आहेस 10-12 वर्ष, तू पुण्याला जा, तुला एक मोठं व्यासपीठ मिळेल. मी म्हटलं हे काय आहे, मला माहित नव्हतं ललित कला केंद्र काय आहे. मग मी माहिती काढली, अश्विनीताईकडनं काढली, अजून कुठे वेबसाईटवरनं काढली असेल. मग मला कळलं की इथे संगीत, नृत्य, नाट्य असं तिन्ही आहेत. तर मग आईबाबांना असं वाटत होतं की नृत्यात करावं, संगीतात करावं, आणि मग मी एके दिवशी सांगितलं की मला नाट्यशास्त्रात करायचंय. तर ते म्हणाले की ठीक आहे, हरकत नाही, पण बाबांचं थोडं असं म्हणणं होतं की इथे ही इतका आळशीपणा करते तर ही तिथे जाऊन काय करणार आहे. आणि मला म्हणजे जायला हरकत नाही, पण मग तिथे जाऊन तिने काही नाही केलं आणि तिला जमलं नाही, मग तिला स्वतःलाच वाईट वाटलं तर काय होईल. पण आई आणि मुख्यत्वे दादा, माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे दादा, त्या दोघांनी भयंकर लावून धरलं. आणि दादाचं म्हणणं होतं की ठीक आहे ना, 18 वर्षाची आहे, म्हणजे नॉर्मल 12वी झालेली मुलगी आहे, जाऊन बघू दे, नापास झाली तर अक्कल येईल की आपल्याला अजून निर्णय घेता येत नाहीत आपल्या आयुष्याचे, तर आपण ऐकावं मोठ्यांचं. पण समजा तिने खरंच करून दाखवलं तर आपल्यालाही कळेल की हो, तिला खरंच विश्वासानं काहीतरी करायचंय आणि तिने विचार केलाय.
त्यामुळे मग त्यांच्या सपोर्टमुळे, आणि बाबा पण असे काही म्हणजे स्वतः कलाकार असल्यामुळे हम्म. त्यांचा फक्त मुलगी म्हणून काळजीच होती. काळजीपोटीच ते. पण गेले ललित कलाला, पण ललित कला केंद्राला जेव्हा गेले आणि बाबांनी नाटक बघितलं तिथलं, शेवटचं माझं नाटक होतं 3ऱ्या वर्षाचं, कामवाल्या बाया. जॉर्ज एने नावाच्या फ्रेंच नाटककाराचं ते नाटक आहे, द मेड्स. त्याचं आशुतोष पोद्दारांनी मराठी रूपांतर केलं होतं, कामवाल्या बाया. आणि अनिता दाते जी आपली नाशिकची ती पण होती, तिने ते दिग्दर्शित केलं. बरं. कारण की माझी जी परीक्षा होती ती, मला मुख्य विषय अभिनय होता ठेवायचा माझ्यासाठी, आणि तिला दिग्दर्शनात करायचं होतं. तिने दिग्दर्शित केलेलं ते नाटक ते बाबांनी बघितलं. मग ते बॅकस्टेजला आले नाटक झाल्यावर, आणि त्यांनी मिठी मारली मला आणि मला सॉरी म्हणाले. मी म्हंटल मला कळलं नाही, मी तर विसरून गेले होते. म्हंटल काय झालं, सॉरी? तर म्हणे नाही, मी तेव्हा असं म्हणालो होतो की तुला आळशी आहेस तू आणि करणार नाहीस आणि काय करशील, पण आज तू इथे आणि मला हा खूप मोठेपणा वाटला. कारण त्यांनी मला सॉरी नसतं म्हटलं तरी मी काही त्यांना जाब विचारायला गेले नसते. पण म्हणजे मला वाटतं की हे जे संस्कार आई वडील वागण्यातून करतात, जे सांगण्याची गरज नसते, तसे मग तुम्ही ते बघता, ते अनुभवता, आणि तुम्ही पण माणूस म्हणून थोडे बरे अजून व्हायला लागता. कारण बाबांनी मला सॉरी म्हटल्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की आपली चूक असेल तर आपण माफी मागणं आणि ती मान्य करणं चूक हे गरजेचं आहे. मग कोणीही असा आणि समोर कोणीही असं. मग ललित कला केंद्रातनं BA आणि चांगल्या मार्कांनी, कारण आवडता विषय असल्यामुळे सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत फक्त नाटक नाटक नाटक. मग तुला आधी नंतर मालिकांमध्ये भूमिका मिळाली का नाटकामध्ये? नाटकामध्ये मिळाली, पण रिप्लेसमेंट म्हणून मी पहिलं नाटक केलं माझं, क्षणय कपुरे नावाचं. मग त्याच्यानंतर चांगली भूमिका आणि चांगलं नाटक मिळायला 6-7 वर्ष गेली. 2011-12 मध्ये बेचकी नावाचं नाटक, चिन्मय मांडलेकरचं, खूपच चांगलं. तर भद्रकाली प्रोडक्शन्सचं, प्रसाद कांबळीचं, ते तिथे मग एक चांगली भूमिका वाट्याला आली नाटकामध्ये. मग तोपर्यंत नाटक, सिरियल. आता तू 6-7 वर्षाच्या कालावधीचा उल्लेख केला, म्हणून असं मनात येतं की इथून जेव्हा आपण तिथे जातो मुंबईला वगैरे, कोणी गॉडफादर नसतो, हे नसतं, अशा वेळेला या कालावधीत आपलं मनस्थिती कशी राहते? म्हणजे अनेक जण नाशिकहून गेले, अनेक गावातून मुंबईला जातात, पुण्याला जातात. काय होतं म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगते की किती म्हणजे मुंबईला प्लॅटफॉर्मवर उभी राहिले आणि मी बघत होते फास्ट लोकल, स्लो लोकल. तर मी म्हंटल फास्ट असताना स्लोनी का जातात लोक, का बावळट आहेत मुंबईतले लोक. आणि मला जायचं होतं कुठेतरी सांताक्रूज का पार्ल्याला, आणि मी बसले फास्ट लोकल मध्ये, आणि ते चाललं ते दिसतंय मला. म्हटलं थांबत का नाहीये गाडी? तर त्या बायका मला म्हणाल्या की ही फास्ट आहे ना. तेव्हा मला कळलं की अच्छा, फास्ट म्हणजे ठराविक स्टेशनवर थांबणार आणि स्लो म्हणजे सगळ्या स्टेशनवर थांबणार. आता इथपासून माझी मुंबईची ओळख व्हायला लागली. मग तिथे सुरुवातीला एका ओळखीच्या काकूंकडे मी राहत होते, पण दुर्दैवाने त्यांनाच ती जागा सोडायला लागली. मग मी अजून एका ठिकाणी राहायला गेले. मग तिथे काहीतरी 2 महिन्यासाठीच राहता येणार होतं. मग माझा मामे भाऊ सख्खा ठाण्याला राहत होता तेव्हा, तर तो म्हणाला की अगं तू इथे येऊन राहा ना माझ्याकडे. सख्खा मामे भाऊ. तर आई बाबा पण म्हणाले बरं आहे. पण माझं तेव्हा मी एक नातं प्रेमाचं नावाचं प्रायोगिक नाटक करत होते. किरण पोत्रेकर लेखक दिग्दर्शक होते. तर ठाण्याहून दादरला रोज प्रवास करणं हे खूप जास्त होत होतं माझ्यासाठी. तर मग असं झालं की हा प्रवास खूप मोठा होतोय. मग दादरला माझ्या आत्याचं कोणीतरी, असं मी मला वाटतं पहिल्या 1 वर्षात का 1.25 वर्षामध्ये 5 घरं बदलली. आणि ते इतकं जास्त म्हणजे थकवणारं, घाबरवणारं सगळंच होतं. आणि मग असं व्हायचं सतत. त्यावेळेस काही फार मोठं नव्हतं, 22-23 म्हणजे जस्ट हे झाले होते. तिथे गेलेली. आणि मग
हे पण होतं ना की आपण आत्ता एक नाटक करतोय रिप्लेसमेंट म्हणून, त्याचे काहीतरी पैसे मिळत आहेत थोडेसे, पण महत्वाचा खर्च जो आहे तो आईबाबांच्या पैशातनं चालतोय. मग ते वाचवायचे कसे, मग कशा पद्धतीने ते मॅनेज करायचे. मग काम नाहीये असं वाटलं की असं वाटायचं आता घरी जावं. मग दादरला एशियाड स्ट्रगल आणि पकडायची. फ्रस्ट्रेशन दोन्ही. हा, मग दादरला एशियाड पकडायची आणि निघायचं, आणि त्या दादर नाशिक प्रवासामध्ये फोन यायचा अरे बाप. की अशी अशी ऑडिशन आहे. आणि मग असं वाटायचं अरे इतके दिवस मी होते ना मुंबईत, गेल्या 10-15 दिवसात एक फोन नाही आला. मी किती लोकांना फोन करत होते, नेमका आत्ता फोन आला. मग असं व्हायचं आता मी काय करू, आता उतरू का बसमधनं, का मग त्यांना सांगू की मी नाशिकला चाललीये, पण मग ते म्हणतील का तुम्ही येऊच नका. मग तर ते कळायचंच नाही की आपण नेमकं काय करायचंय. आणि तेव्हा अशा खूप ओळखी झालेल्या नव्हत्या की कोणाला तरी विचारावं की मला असं असं झालंय तर मी आता काय करू. मग त्याच्यातनं आपला आपणच काहीतरी मार्ग काढायचा की मी ना काहीतरी काम आहे म्हणून नाशिकला चाललीये, तर मी उद्या किंवा परवा आले तर चालेल का. परत घरची आठवण यायची, त्यामुळे घरी आल्यावर असं वाटायचं की मी नाही जाणार आता उद्या लगेच. असं काय दरवेळेला माझ्याबरोबर, आणि मग त्याच्यात असं की माझ्याबरोबरच हे का होतं. म्हणजे असं खूप दुःखद प्रवास होता आणि रोज वडापाव खाऊन जगत होते असा स्ट्रगल नाहीये. पण तो प्रत्येकाचा आतला आतला जो असतो की कळत नाही नेमकं काय करावं. मग सिरियल ची ऑफर आली तर सिरियल करावी का, कारण आपण तर तेव्हा आणि नुकती पासआउट झालेले, मग आपण नाट्यशास्त्रात शिक्षण घेतलंय. पण एक खूप बरं झालं की म्हणजे माहित नाही आईबाबांमुळे असेल का माझ्यामध्येच काहीतरी समज असेल, मला माहित नाही. पण मला हे कुठेतरी कळलं होतं की ते जे प्रशिक्षण मी घेतेय ललित कला केंद्रामध्ये, ते एक आदर्श गोष्टींचं प्रशिक्षण मिळते. म्हणजे मी तिथे शेक्सपियर शिकते, एलकुंचवार शिकते, तेंडुलकर शिकते, बादल सरकार शिकते, पण बाहेर येऊन मला एलकुंचवार करायला मिळणार आहेतच असं नाही. तर ह्याचं भान असायला पाहिजे. हे फार महत्वाचं होतं, कारण अशा अनेक लोकांना मी बघितलंय माझ्या समोर, माझ्या बरोबरच्या, माझ्यापेक्षा मोठ्या लहान, की तो आदर्शवाद जो तुम्ही तिथे शिकलायत तो घेऊन ते ह्या समुद्रात उडी घेतात. आणि मग असं एकदम निराश होतं, इथे तर काहीच नाहीये, इथे तर काहीच नाहीये, हे काय डायलॉग आहेत, हे काय कथानक आहे. पण प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सामावून घेता आलं लवकर पाहिजे. लक्षात आलं हे फार महत्वाचं. हा, किंवा मग तुम्हाला ते आदर्श तुम्हाला स्वतःला निर्माण करता येत आहे का, मग त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे जे आहे ते वाईट आहे हे म्हणत राहण्यात काही अर्थ नाही. बरोबर. तर ते मला लवकर कळलं, त्याच्यामुळे माझा फार महत्वाचा मुद्दा सांगितला. हो, कारण नाहीतर खूप लवकर खचून जायला होतं. म्हणजे तिथे नव्याने जाणाऱ्यांना सुद्धा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. हो, म्हणजे प्रशिक्षण घ्यायला जाणारे सुद्धा आणि प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सुद्धा, की मी शिकलेली आहे अमुक 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 गोष्ट, ह्या माझ्या जवळचा ठेवा आहे, तो मी माझा वापरणारच आहे. म्हणजे तुम्ही अमुक माध्यमामध्ये काम करता म्हणून तुम्हाला काही गरज नाही प्रशिक्षणाची असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी तुम्ही चांगलं काम करूच शकता. म्हणजे साधी गोष्ट आहे की झाडू मारायचा तर तो चांगलाच मारला पाहिजे, हे तुम्ही जर ठरवलं असेल स्वतःसाठी तर तुम्ही चांगलं काम कराल सगळीकडे. तुझं आता नाटकाकडे जर जास्त ओढा असताना मालिका जेव्हा मिळत गेल्या तेव्हा तुझी जरा ओढाताण झाली का मानसिक? म्हणजे वाईट पैशासाठी तर मालिका फारच उपयुक्त असते. हा, म्हणजे वाईट वाटायचं थोडं की नाटक करायचंय. म्हणजे ती ऊर्जा जी होती ती अशी होती की अरे नाटक करायचंय, नाटकात मजा येते जास्त. पण जसं जसं मी काम करत गेले तसं तसं माझ्या लक्षात यायला लागलं की प्रत्येक माध्यमाची आपली आपली काहीतरी शक्तिस्थानं आहेत. बरोबर. आता तुम्ही जेव्हा सिरियलमध्ये काम करता, मालिकांमध्ये काम करता, तेव्हा तुम्ही रोज कॅमेरा फेस करता. म्हणजे एका प्रकारे तुम्हाला रोज ट्रेनिंग मिळतं की कॅमेरा समोर कसं काम करायचं, आणि त्याचे तुम्हाला पैसेही मिळतात. म्हणजे सोने पे सुहागासारखं आहे ना. तर तुम्ही जर
म्हणजे सकारात्मक दृष्टीनं काम करायचं ठरवलं तर तुम्हाला अगदी. प्रत्येक गोष्टी त्यात ते आनंद घेता येतो. शकतं. बरोबर. आणि मग तुम्हाला ही संधी मिळते की मी काहीतरी वेगळं करून बघते. मग कदाचित दिग्दर्शक म्हणेल की नाही असं नको करूस, कारण आपला जो प्रेक्षक आहे त्याच्यासाठी आपल्याला हेच करायचंय. ठीक आहे, मी प्रयत्न तर करून बघते. मग जेव्हा एखादा सिनेमा करण्यासाठी मला जेव्हा कमी वेळ असतो, की सिनेमाचं शूटिंग कमी वेळ असतं, तर तेव्हा मला माहिती असतं की कॅमेराचं तंत्र काय आहे, मी कुठे उभी राहिले की कशी दिसेल, मी काय करायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे. मग मला ते तंत्र कळायला लागतं. त्यामुळे मला कधीच असं वाटत नाही की कुठलं माध्यम कमी आहे किंवा कुठल्याला दर्जा कमी आहे आणि कुठल्याचा श्रेष्ठ आहे. मला वाटतं तुम्ही किती मोठ्या सुरुवातीला तर किती मोठ्या लोकांनी काम केलंय टेलिव्हिजनवर. अगदी आत्ता म्हणजे उगीच नाटकाला श्रेष्ठ आणि मालिकेला कमी म्हणजे असं आपण काही म्हणू करू नये असं मला वाटतं. बरोबर आहे. जो काम करतोय त्याने त्याच्यामध्ये काही करू नये. त्यांनी हे म्हणू नये की म्हणजे उलट कलावंताला तर त्याचा उपयोग होतो नाटकाच्या अनुभवाचा, सिनेमाच्या अनुभवाचा, मालिकेच्या अनुभवाचा. सगळ्याच ठिकाणी आणि वेगवेगळे माध्यम आहेत ना. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघून तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला त्या पद्धतीने आणि तरी सुद्धा असं करू शकताय का तुम्ही की तरी तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे दिसाल, तुम्ही प्रामाणिक दिसाल, तुमचं काम लोकांना आवडेल. तुझ्या काही काही भूमिका इतक्या छोट्या असताना सुद्धा इतक्या जबरदस्त उंची गाठलेल्या आहेत की लोक लक्षात राहिलेले आहेत. म्हणजे अनेक भूमिकांचा उल्लेख करता येईल तिथे. म्हणजे आता कारेदुरावा मधली रजनीची भूमिका आहे, तर आजही आता ती 10-12 वर्ष झाली असतील, पण आजही बरं ती हे होती म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर होतं तसं बघायला गेलं तर. पण लोक लक्षात ठेवतात, बोलतात त्याबद्दल. तर मला वाटतं आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं आणि शेवटी हे पण तुम्हाला बघायला पाहिजे की तुम्ही मालिका करताय, तिथे तुम्ही व्यवसाय म्हणून जेव्हा ही गोष्ट करताय तेव्हा तुम्हाला हे पण बघायला पाहिजे ना की तुमचं घर चालतं ना, हा व्यवसाय आहे तुमचा, घर चालतं तुमचं ह्याच्यावर. तर ते मला नाही वाटत काही कॉम्प्रोमाइज किंवा ऍडजस्टमेंट आहे मालिका करण्यामध्ये. मला तर सगळंच करायला मजा येते, कारण मला ठिकाणी आनंदी, कारण मला अभिनय करायला मजा येते, मला समाधान मिळतं त्या गोष्टीमध्ये. तुला आता या सगळ्या तुला तिन्ही क्षेत्र आवडतात, पण तरी तुला तुझ्या रुचिकोनातून आवडलेली भूमिका अशी कोणती? असं नाही सांगता येत, कारण एकतर पूर्णपणे स्वतःच काही आवडतच नाही. मागे जाऊन जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं अरे हे जरा थोडं असं केलं असतं तर बरं झालं असतं, किंवा नाटकाच्या प्रयोगांचा समजा विचार करते की अरे बेचकीमध्ये असं करता आलं असतं किंवा या सिनेमामध्ये. तर असं हे तुमच्या चैतन्याचं लक्षण आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे असं वाटत राहणं. हा, कारण कला म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला आली असं म्हणालो की संपलो आपण कलाकार म्हणून, आणि ती पण जितकी श्रेष्ठ आहे तितकीच ती इतकी काय म्हणतो ना आपण त्याला, की कळत नाही तुम्हाला ती कधी तुम्हाला ज्या क्षणाला वाटेल मला हे जमलंय त्या क्षणाला ती तुम्हाला खाली पडेल. मध्ये या संदर्भात एका कलावंताला विचारलं होतं की तुला हा किस्सा माहित असेल की स्टेजवरती जाताना अजूनही तुझ्या धडधड होत्या की एवढे प्रयोग झाले तरी, तर मला धडधड बंद झाली तर मी प्रयोग सोडून देईल. हो, म्हणजे हे तू आता जे म्हणली ना, हो, की फारच सुंदर वाक्य तू आता टाकलं. कारण प्रतिभा किंवा कला म्हणजे बन चुके आहे असं नाही, ते रोज करायला लागतं. म्हणजे असं नाही होत की मी एकदा सखाराम मेंढरचा एक प्रयोग चांगला केला म्हणजे तो मला प्रत्येक प्रयोगात मला तेच करायला लागतं, आणि मग ते करण्यासाठी मला तेवढीच मेहनत घ्यायला लागते. खूप अवघड आहे, असं नाही करून चालत. आता म्हणजे कलावंताचं सगळं मानसिक, भावनिक, वैचारिक. म्हणजे बच्चन साहेब जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा ते आले, तिसऱ्यांदा आले, तर त्यांना मेहनत तेवढीच घ्यायला लागते जरी ते बच्चन असले तरी. कारण लोक म्हणतील की ठीक आहे तुम्ही बच्चन आहात पण हे नाही आवडत आहे आम्हाला ते आवडलं होतं पण हे नाही आवडलं, आणि ते प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी कला आहे, त्यामुळे फायनल वर्डिक्ट त्यांचं आहे याच्याबद्दलचं.
तर ते ती तुम्हाला जमिनीवर कलाच तुम्हाला जमिनीवर ठेवते. पण या अनुषंगाने एक प्रश्न की या सगळ्या भूमिकेत जाताना कलावंत म्हणून काही म्हणजे कलावंत आणि त्यातला आपला माणूस आणि आपलं सामान्य असतं याच्यात सगळे भावनिक गुंता किती होतं म्हणजे ती भूमिका जगताना खरोखर त्यात शिरलं पाहिजे, किती अलिप्त राहिलं पाहिजे, तुला काय वाटतं? एकतर ते असं जे होतं ना की म्हणजे 100% भूमिका तुम्ही नाहीच जगू शकत. तो शेवटी आभासच असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की नाटकाचा प्रयोग करत असताना प्रत्येक प्रयोगामध्ये एखादा असा क्षण असतो की जेव्हा ती जादू घडते जी तुम्हाला कळते की हा काहीतरी असा क्षण होता जो पूर्णपणे खरा होता. मी पूर्णपणे म्हणजे आठवत नाही कधी कधी की त्या क्षणात नेमकं काय केलंय, पण अदरवाईज मला पूर्णपणे माहिती असते की मी नेहा आहे. कारण की मला एक्झिट घ्यायची असते, कपडे बदलायचे असतात, मला अमुक एका ठिकाणी अमुक एक लाईट घ्यायचा असतो. तर ते पूर्ण समोरसून हे होऊ शकत नाही. हा, पण पूर्ण प्रामाणिकपणे करता येतं का, तर करता येतं. आणि मी हा प्रयत्न करते की हे जे एक पात्र आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते की ते कसं असू शकतं. पण मग त्याचा त्रास होतो कारण की तुम्ही जोपर्यंत त्या व्यक्तीला म्हणजे मला एका सिनेमाच्या संदर्भात सचिन खेडेकरांशी एकदा माझं बोलणं झालं होतं, तेव्हा ते फार चांगली गोष्ट बोलले होते. ते म्हणे की नेहा आपण ना स्वतःला खूप सिरियसली घेतो अनेक वेळेला आणि त्यामुळे जेव्हा एखादं पात्र आपण करत असतो तेव्हा आपण असं म्हणतो हे असं करणं शक्यच नाही. तेव्हा आपल्याला हे कळत नाही की मला असं वाटतंय, नेहाला असं वाटतंय, कारण नेहा हे करू शकणार नाही. पण आता जर म्हणजे वाडा चिरेबंदीचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये ती 17 वर्षाची मुलगी आहे रंजू, ती 100-105 तोळे सोनं घेऊन पळून जाते. तर आता नेहा म्हणून मला वाटेल की असं कोणी करेल का, पण म्हणून मला रंजूला समजून घ्यायला पाहिजे की तिला असा कुठला क्षण आला ज्याच्यामुळे तिला हे वाटलं की मी हे सोनं घेऊन जाऊ शकते. मग त्याच्यासाठी मला रंजूला समजून घ्यायला लागतं, मला तिच्या आई वडिलांना समजून घ्यायला लागतं. मला 1980-85 मध्ये विदर्भातल्या खेड्यामध्ये मुलींची काय मानसिकता होती ह्याचा थोडासा अभ्यास करायला लागतो. एकंदर 17 वर्षाच्या या मुलींची काय मानसिकता असू शकते, त्या वयातली मुलं कशी असतात, तर ह्या सगळ्याचा अभ्यास करता करता मी ते पात्र जेव्हा त्याच्या आजूबाजूचा विश्वास जाणून घ्यायला लागतं तेव्हा मला तिचं विश्व कळायला लागतं आणि तिचं विश्व पूर्ण कळलं तर मी ते पूर्णपणे साकारू शकेन. मी जर नेहा म्हणून म्हटलं की असं होऊच शकत नाही तर मग ते खोटं वाटतं आणि मग तो अभिनय तितका सशक्त आपल्याला वाटत नाही. म्हणजे मला वाटतं प्रेक्षक म्हणून आपल्याला हे नाही कळत बऱ्याच वेळेला की आपल्याला कशामुळे आवडत नाहीये, पण आपल्याला हे तर कळतं की हे मला आवडतंय आणि हे आवडत नाहीये. आता प्रेक्षकांचा उल्लेख तर मराठी प्रेक्षकांच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच प्रेक्षकांच्या संदर्भामध्ये तुझी भावना काय की त्यांनी दाद देताना ते नको त्या ठिकाणी देतात, कधी कधी त्यांना नीट समजत नाही असंही होतं. विशेषतः सखाराम बॅनरच्या वेळेला मला ते फार जाणवलं. आता त्याच्यात म्हणजे अतिशय हे होते प्रेक्षक, अगदी सामान्य दर्जाचे प्रेक्षक असले की फार त्रास होतो. नाही आणि अशा वेळेला तुला स्टेजवरती त्रास होतो का, की जिथे योग्य ठिकाणी दाद मिळाली नाही? त्रास तर खूप होतो. म्हणजे एक वेळ योग्य ठिकाणी मिळाली नाही तर होत नाही, अयोग्य ठिकाणी दिली तर जास्त त्रास होतो. कारण की योग्य ठिकाणी नाही मिळाली तर असं होऊ शकतं की कदाचित मी तेवढ्या प्रभावीपणे ते आज करू शकले नाही. पण जिथे मी रडतीये आणि मला अपेक्षा आहे किंवा मला काहीतरी दुःख आणि त्रास होतोय आणि मला अपेक्षा आहे की प्रेक्षकांना सहानुभूती याबद्दलची वाटावी आणि तेव्हा जेव्हा प्रेक्षक हसतो तेव्हा असं वाटतं की तुम्हाला कळतंय का मी काय बोलतेय ते. पण सखारामच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात असं होतं की
एकतर प्रेक्षक कोणाच्या बाजूनी आहेत त्या नाटकामध्ये हे बघायला लागतं. ते एक होतं. आता सखाराम आणि त्याचा भावना बांडर प्रेक्षक आहे आपले. आता सखाराम बांडर सारख्या नाटकात जर प्रेक्षक सखारामच्या बाजूनी असेल तर लक्ष्मीच्या बोलण्यावर त्याला हसू येऊ शकतं. आणि शेवटी प्रेक्षकांनी काय रिॲक्ट करावं हे एका मर्यादेपलीकडे मॉब आपल्या सायकोलॉजी हातात पण नसतं. असते त्याची. हा, पण निदान आपण एवढं करू शकतो की लीना भागवतच्या एका मुलाखतीमध्ये मी हे ऐकलं होतं की ती म्हणाली होती की बऱ्याच वेळेला असं होतं की नाटक करताना एखाद्या क्षणाला आपल्याला कल्पना नसते आणि अचानकपणे प्रेक्षकांची प्रतिक्रिया येते. तर मग मी असं करते की मी पुढच्या वेळेला ती गोष्ट लक्षात ठेवते की ह्याच्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया आली होती, तर मला हे जरा नीट ठळक मांडायचंय. पण ती म्हणे कधी कधी असंही होतं की आपण काहीतरी वेगळं बोलत असतो आणि प्रेक्षकांना वेगळं समजतं. मग त्यावेळेला मी काय करते तर मी अजून ठाशीवपणाने माझा तो मुद्दा मांडते आणि प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला जे कळतंय ते मला बोलायचं नाहीये, तुम्ही इथे हसणं अपेक्षित नाहीये. तर मला हे खूप चांगलं वाटलं आणि मग मी आता प्रयत्न करते की हा मुद्दा लीनाताईला पण माहित नसेल की ती काहीतरी बोलली आहे, त्याचा कोणाला तरी असा मदत होतीये. पण हिंदी आणि मराठी सृष्टीमध्ये तुला काही म्हणजे त्या तिथल्या वातावरणामध्ये किंवा असे मोठमोठे कलावंत बघताना तुला दबल्यासारखं झालं का? नाही, खरं तर दबल्यासारखं नाही झालं. एकतर नाही, हिंदी तुझ्यामध्ये तेवढी क्षमता असल्यामुळे आपण जर तेवढ्या क्षमतेचे नसू तर हे असं होऊ शकतं. पण आणि तुझ्या बाबतीत तसं नसेलच, नक्कीच नसेल घडलेलं. नाही, मला दोन गोष्टी वाटल्या. एकतर खूप गोजीरवाण्या घरात करत असताना प्रदीप वेलणकर माझे बाबा होते त्याच्यात, आणि तेव्हा मी अगदीच नवीन होते, म्हणजे 26-27 वर्षांची असेल आणि प्रदीप काका मोठेच होते. मला नेमका प्रसंग आठवत नाही, पण तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की नेहा, जेव्हा तुझ्यापेक्षा मोठा कलाकार तुझ्या समोर उभा असेल तेव्हा तो अनुभवानी मोठा असणारच आहे, वयानी मोठा असणारच आहे, त्यामुळे त्याची काहीतरी वेगळी छाप प्रेक्षकांवर असणारच आहे. त्यामुळे मुळातच तू त्याच्यासमोर लहान आहेस, कमी अनुभवी आहेस. आता याच्यात तू घाबरलीस आणि जे तुला येतं 50% असेल तेही तू 30च केलंस तर तू अजून वाईट नाही का दिसणार? त्यामुळे जेव्हा तू मोठ्या कलाकारासमोर उभी राहशील तेव्हा तुझी जास्त मोठी जबाबदारी आहे की तुला जितकं येतं तितकं तू 100% प्रामाणिकपणे दे. आणि सुरुवातीला म्हणून मला खूप चांगली माणसं मिळाली ज्यांच्या बरोबर मी काम केलं, आणि थोडंसं क्रेडिट मी स्वतःला पण घेते, पण ते माझं क्रेडिट नाहीये पूर्णपणे. ते माझे आई बाबा, घरातले संस्कार, म्हणजे सगळेच काका काकू, आजी आजोबा, एकूण कुटुंब म्हणूनचे संस्कार, शाळा म्हणूनचे संस्कार जे सारडा कन्या विद्या मंदिर मध्ये झाले. तुझ्यातला आत्मविश्वास कायम जागा ठेवला त्यांनी. नाही, आणि मी ते घेतलं पण. म्हणजे हे प्रदीप काकांनी सांगितलं तर त्याचा मी विचार केला, मला ते कळलं, मी ते पुढे लक्षात ठेवलं की नाही, जेव्हा आपल्या समोर मोठा कलाकार येतो आपण अजून ताकदीने उभं राहायला पाहिजे. तर हिंदी टेलिव्हिजन मध्ये तर मला खूपच चांगला अनुभव आला हिंदी मालिकांमध्ये, कारण अँड टीव्ही सारखी वाहिनी आहे ती तुलनेने ह्या सगळ्या वाहिन्यांपेक्षा वयानं लहान आहे. तिथे जी माणसं मला भेटली, अमिताभ रैना म्हणून प्रोग्रामिंग हेड आहेत त्या, म्हणजे चॅनेलचे प्रोग्रामिंग हेड आहेत, पण इतका खरा माणूस आहे, इतका प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. इम्तियाज पंजाबी म्हणून ज्या दिग्दर्शकांबरोबर मी 2 सिरियल केल्या माझ्या, तर ते ना कामाशी काम आणि कामाला रिस्पेक्ट करणारी माणसं आहेत. तर इम्तियाज पंजाबी हिंदीतले, खास करून हिंदी मालिकांमधलं खूप मोठं नाव आहे. त्यांच्याबरोबर मी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची मालिका होती ती, आणि नंतर दुसरी मानावाची जी मालिका होती ती केली. तर आता सुरुवातीला मला की नाही त्यांना प्रश्न विचारू नको, त्यांना राग येतो, ते चिडतात, मग ते खूप सिनियर आहेत, त्यांना आवडत नाही. तर मला असं वाटलं की एकतर असा कोण माणूस असेल की जो खूप मोठा आहे, त्याला प्रश्न विचारलेला आवडत नाही, आणि दुसरं त्यांना आवडत नाही ही त्यांची बाजू झाली,
पण मला जर एखाद्या बाबतीत प्रश्न पडलाय आणि मला ती भूमिका ते पात्र करायचंय, तर मी तो प्रश्न बरोबर घेऊन कशी चालू? मग मी बेईमानी करेन माझ्या कामाशी, कारण की मला 100% गोष्ट माहितीच नसणार आहे, माझ्या मनात प्रश्न असणार आहेत. तर मी हे कसं करू? तर मला ते आतून पटत नव्हतं की आपण प्रश्न विचारत नाहीये. मी त्यांना विचारले प्रश्न एक दोनदा की मला ना हे असं असं वाटतंय, या सीन मध्ये ना हिने असं अजून एक दोन गोष्टी बोलल्या पाहिजे त्या बाईने, कारण अप्रूव्ह त्यांच्याकडनं होऊन यायचं हो, असतं. बरोबर आहे, बरोबर. तर त्यांनी बघितलं माझ्याकडे असं आणि मग सीन वाचला थोडासा. मग मला म्हणाले की काय तू काय म्हणत होती, काय करायला पाहिजे ह्याच्यात? म्हटलं असं असं. बर, ठीक आहे, बघूया. तर हे पहिल्यांदा झालं तर मला असं वाटलं की बापरे, खरंच हा असा माणूस आहे की काय. पण मला तर वाटत नव्हतं त्यांच्याकडे ज्या पद्धतीने ते काम करत होते. आणि मग जेव्हा सगळे रिडिंगला बसलो आणि तो मुद्दा जेव्हा आला, तेव्हा ते मला म्हणाले, हा तू काय म्हणत होती मगाशी, काय वाटतंय तुला ह्याच्यामध्ये काही अजून पाहिजे? तर म्हटलं हा असं असं. ठीक आहे, तू सांग मला काय बोलणार आहेस, म्हणजे मग आपण एकदा ते बघून घेऊया. अरे वा. मला लक्षात आलं की जर मी काहीतरी अर्थपूर्ण विचारतेय आणि मी फक्त प्रश्न विचारायचा म्हणून विचारत नाहीये, काहीतरी मला खरंच प्रश्न पडलाय, तर समोरचा माणूस उत्तर द्यायला बांधील असतो. आणि तो जो खरंच मोठा असेल तर त्याला आनंद होतो प्रश्नांचा. तर त्यामुळे मी तिथेही प्रश्न विचारले आणि मग त्यामुळे तिथेही त्यांना हे कळलं की नाही, ही कामाशी प्रामाणिक आहे. म्हणजे आता जयपूरमध्ये असताना तेच इम्तियाज सरच ते मला एकदा भेटले, असे आम्ही क्रॉस होत होतो एकमेकांना. आणि ते म्हणे की काय तुझे सहकलाकार आहेत, त्यांना प्रॉब्लेम आहेत तुझ्याबद्दल खूप. मी म्हटलं की काय झालं, मी आठवायला लागले की काय सीन करताना काही प्रॉब्लेम झालाय का, अमुक तमुक. ते म्हणे की नाही नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की ती आमच्या बरोबर राहतच नाही जास्त आणि ती आमच्या बरोबर बसून जेवत नाही, तिला वेळच नसतो आमच्याशी बोलायला, सीनच्या मध्ये थोडासा कधीतरी बोलते. पण तर मी म्हटले की हो पण सर मला वेळच नसतो. ते म्हणे की मी दिलं त्यांना उत्तर तुझ्या वतीनं. मी त्यांना सांगितलं की ती तुम्हाला एंटरटेन करायला आली नाहीये इथे, वा. ती काम करायला आली आहे आणि जे ती करायला आली आहे त्याचे रिझल्ट ती मला 100% देतीये. क्या बात. तर तुम्हाला प्रॉब्लेम असण्याचं, ती वाईट वागतीये का कोणाशी, ती काम करताना कोणाला त्रास देतीये का, ती कोणाला शिव्या घालतीये का, नाही ना. ती तुमच्यामध्ये तुमच्यासारखी होऊन राहत नाहीये, हाच मुद्दा आहे ना. पण ती त्यासाठी इथे आली नाहीये. तू काही बदलू नकोस स्वतःला, तू जे करतेस तेच कर, कारण मला माहितीये तू काय करतेस ते. तर असे लोक मिळणं आणि त्यांनी तुम्हाला सांगणं की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय, तर ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मला वाटतं हे सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं क्रेडिट असतं, पण तुमच्यावर झालेले संस्कार, शाळा, फार महत्व. तुमचे आई आणि हा जो वडील, वैचारिक समंजसपणा आहे ना, त्याच्याचमुळे तुझा आत्मविश्वास स्टेजवरती का कुठेही वाढत चाललेला आहे. मी जेव्हा पहिलं नाटक केलं होतं जोगवा नावाचं, रवींद्र काका रवी कदम त्यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. अरुण गीते काका त्याच्यात माझ्याबरोबर होता. मी किती 3री-4थीत असेल मला वाटतं, आणि मायकोच्या स्पर्धा होत्या मला वाटतं. आणि आमचं उद्या नाटक आहे आणि आज आम्ही दुसऱ्यांचं नाटक बघायला बसलोय. आणि ते काहीतरी एक मुलगा मुलगी होते त्या नाटकामध्ये. तर त्यांचा एक प्रेमाचा सीन चालला होता आणि ती मुलगी रडत होती. आणि मला हसू येत होतं ती रडताना तिला बघून. तर आई म्हणाली, काय झालं? मी म्हटलं की ती कशी रडतीये, ती खोटं खोटं रडतीये. तर आई म्हणे की बघ, खोटं केलं ना तर असे लोक हसतात, त्यामुळे स्टेजवर जे काय करशील ना, खरं करायला लागतं. आता हे तेव्हा आईने मला सांगितलं 3री-4थीत असताना, आणि असं नाटक बघता बघता. मग घरी गेल्यावरती मला म्हणे की तुला रडायचं आहे ना उद्या नाटकामध्ये, तू त्या मुलीसारखी रडलीस तर लोक हसतील तुला, त्यामुळे तिथे अभिनय म्हणून तू जे काय करशील ते खरं असायला लागतं. हे आईने सांगितलं तेव्हा. तर ही माझं भाग्य, मला मिळालेली काय म्हणतो त्याला, हे काय आहे याचं मोल मला कसं सांगू मी. खरंय खरंय, अगदी छोटी गोष्ट, छोटी गोष्ट आहे, एवढं मोठं मोल आहे त्याचं. किंवा ज्या पद्धतीने बाबा म्हणजे एखादी गोष्टीचा ध्यास घेऊन ती गोष्ट ती करतात. म्हणजे जेव्हा मर्मबंध बाबा करत होते तेव्हा बँकेत नोकरी करून ते सिरियलचं शूट करायचे.
अनेक वेळेला असं बघितलंय की बाबा 8-9 वाजता पुण्याहून यायचे, आंघोळ करायचे आणि 10:30ला निघून बँकेत बँकेत जायचे. मग दिवसभर बँकेत काम करून 6ला घरी यायचे आणि मग त्यांना झोपायला वेळ मिळायचा. तर तुम्हाला जर एखादी गोष्टीचा तुम्ही ध्यास घेतलाय किंवा तुम्हाला ती आवडते, तुमचं त्याच्यावर प्रेम आहे असं तुम्ही म्हणताय, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला द्यायला पण लागतं. बरोबर. तुम्हाला इन्व्हेस्ट केली तर रिटर्न्स मिळतात. नक्कीच नुसते रिटर्न्स मिळतील असं म्हणून बसत नाही, पैसे टाकायला लागतात खात्यामध्ये. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फार आणि ह्या महत्त्वाच्या. भवतालाकडनं तुमच्या मिळत मिळत जातात. जातात मला वाटतं. त्या भोवतालाचा तू उल्लेख केला ते या भोवतालच्या वातावरणामध्ये अनेक मोठमोठे लोक आहेत. तर तुझी अशी काय इच्छा आहे का की अमुक व्यक्तींबरोबर जर आपल्याला काम करता आलं तर खूप आनंद होईल वगैरे? एका व्यक्तीबरोबर माझी काम करण्याची इच्छा थोडीशी पूर्ण झाली असं म्हणता येईल. म्हणजे तब्बू बरोबर हो. कारण माझी म्हणजे भयंकरच आवडते ती मला. खूपच छान का. ज्या पद्धतीने ती काम करते, बर बर. काहीतरी काहीतरी वेगळीच लय आहे तिची, तिच्या कामाची, तिच्या भावनांची. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता ही असं करेल आणि ती काहीतरी वेगळाच एक धा मारते किंवा वेगळीच एक ताण घेते. तर ती मला फार मजा वाटते तिची. तर असं समोरासमोर तिच्याबरोबर खूप नाही काम करता बर आलं, बर. कारण दृश्यम मध्ये जे होतं ते फारच 1-2 संवाद आमचे संवाद. होते, बोलायला मिळालं तिच्याशी. तर ते अजून अशी इच्छा आहे की तिच्या बरोबर अर्थपूर्ण काहीतरी करता यावं, ज्याच्यामध्ये मलाही तिच्या समोर उभं राहता येईल, तिच्याकडनं अजून काही शिकता येईल. एक इच्छा आहे पण ती अपूर्णच राहणार आहे, कारण इरफान खान भयंकर आवडता म्हणजे बरं. देव आहे तो. बर बर. त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती पण ती तर अपूर्णच राहणार आहे. मला असं वाटतं खूप रणबीर कपूर बरोबर मला कधीतरी काम फारच छान, करायला खरं. नक्की आवडेल, कारण की फार संवेदनशील फार खरं. अभिनेता आहे तो. आणि मिळेल मिळेल. मला असं वाटतं की तुझा जो काम करण्याची जी जिद्द आहे, आत्मविश्वास आहे, परिश्रम आहेत, तुला नक्की यात यश मिळेल असं मला वाटतं. आणि आपल्या आसपासचे अनेक लोक आहेत ज्यांच्याबरोबर ज्यांना खूप वर्ष ओळखते पण अशी काम करायची संधी म्हणजे मुक्ता बरोबर कधी काम नाही केलेलं. नाना पाटेकरांनी माझं काम बघितलंय, त्यांना आवडलंय माझं काम, त्यांच्याबरोबर कधी काम नाही. तशा अर्थाने सचिन खेडेकर बरोबर काम नाही करता आलंय, किंवा उमेश कुलकर्णी जसे सिनेमे करतो मला खूप म्हणजे असे सिनेमे करणारा माणूस इतका सरळ आहे, इतका साधा आहे, इतका सोपा आहे. तर अशा लोकांबरोबर काम करायला आवडेल. सुमित राघवन बरोबर नॉक नॉक सेलिब्रिटी केलं होतं, पण नॉक नॉक सेलिब्रिटीचा हे असा होता की पहिल्या अंकात मी आणि दुसऱ्या अंकात तो, त्यामुळे समोरासमोर येऊन काम नाही करता आले. तर असे तर खूप लोक आहेत की ज्यांच्या बरोबर. पण हे काही आहेत. मेरिल स्ट्रीप जी जगातली सर्वोत्तम अभिनेत्री आहे, तिच्या बरोबर जर मला काम करता आलं तर माझी फार इच्छा आहे, कारण ती जगातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि तिच्या बरोबर एकदा तिच्या समोर उभं राहायचं आहे मला. आणि मला असं वाटतं की हे व्हावं म्हणून. आता एक स्त्री म्हणून सहज प्रश्न येतो की पूर्वी तर स्त्रिया नाटकात सुद्धा काम करत नव्हत्या. आता स्त्रिया सगळ्या क्षेत्रात, राजकारण म्हणा, समाजकारण म्हणा आणि चित्रपट मालिका, सगळ्या याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये. पण अजूनही या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे असं जाणवतं का, दुय्यम वगैरे? म्हणजे तुला काय, म्हणजे वाईट अनुभव जाऊ दे, तो भाग वेगळा, तो प्रश्न नाही येत. चांगला वाईट अनुभव व्यक्तिगत तो येतच, तो प्रत्येकालाच येत. बरोबर. पण इन जनरल म्हणतो मी की मला असं वाटतं ना ह्या सगळ्या मुद्द्याबद्दल, म्हणजे स्त्रीवाद, फेमिनिझम हा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की आजच्या काळात काही बाबतींमध्ये ना तो खूप उगाच मोठा केलेला पण आहे. कारण आता अनेक क्षेत्र अशी आहेत जिथे बरोबरीनं लोक काम करतायत.
बरोबरीनं घरांमध्ये लोक बरोबरीनं काम करतात. म्हणजे नवरा टीव्ही बघत बसला आणि बायको जेवायला आणून वाढते, अशी अशी चित्र आता घरात बऱ्याच, नाही. कारण दोघं दोघं राहतात, त्यांना शेअर करायला लागतात गोष्टी. तर जसं ते दोघंही काम करतात तसं ते घरही त्यांचं आहे म्हणून ते करतात. अनेक ठिकाणी बॉस आहेत महिला, खूप वरच्या पदांवर आहेत महिला आणि खूप चांगलं काम करतात कितीतरी क्षेत्रांमध्ये. तर मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की कधी कधी तो फुगा खूप जास्त मोठा फुगवला जातो आणि तुम्ही त्याला जितकं महत्व द्याल तितकं ते घडत राहणार घडत असं मला राहणार. वाटतं. तर मला हा, वाटतं दुर्लक्षच करावं. हा, मग तुम्ही तुमचं तुमचं काम हं. करा. जिथे तुम्हाला अगदीच असं वाटेल की नाही इथे मला काहीतरी बोलायला पाहिजे की म्हणजे तुम्ही आणि मी बरोबर आता काम करताय. राष्ट्रपतीपर्यंत आपल्याकडे अर्थमंत्री, राष्ट्रपती सगळे किती म्हणजे महिला कुठलं सगळ्या क्षेत्र क्षेत्रात आपण खूप मोठे आहे. आता तर आपली महिला क्रिकेट टीम सुद्धा इतक्या जोमात आहे आणि आहे. इतकं उत्कृष्ट त्या उगीच कामगिरी ती त्यांना करतेय. तुच्छ लेखणं काही गरजेचं नाही. किंवा असं म्हणणं की त्यांना आवाजाने महत्व देणं, ह्यांनी तुम्ही असं दाखवताय की मुळात त्या वीक आहेत, हं. पण आम्ही म्हणतोय, आम्ही हो. बघा त्यांचं कौतुक करतोय. तर असा मुद्दाच नाहीये ना. जे चांगलं करतायत ते चांगलं करतायत, स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे. आणि दोन वेगळ्या जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. ते वेगळे वेगळे आहेत एकमेकांपेक्षा. ते समजून घ्यावं आणि दोघांनी एकमेकांचा रिस्पेक्ट करून राहावं. तुझ्याही संसारामध्ये तुझा मिस्टर हं. चांगल्यापैकी लेखक आहेत, अभिनेते आहेत. हो त्यांचं आता अलीकडेच बोलाविता धनी हो. खूप छान नाटक आलेलं आहे हो आणि फारच त्याच्यात हो. कौतुक झालेलं आहे नाटकही सुंदर नाटकाचं. आहे आणि तर तुमचाही संसार अशाच प्रकारे एकमेकांना समजून घेऊनच चाललेला असणार. हो. तू आता जो मुद्दा मांडला की दोघांनी एकमेकांना समजून घेऊनच वाटचाल केली पाहिजे. कारण की आणि आजच्या काळात तर अजिबातच शक्य नाहीये. कोणी इगो ठेवणं आणि कोणी रिझर्वेशन्स ठेवणं काही गोष्टींबद्दल. कारण की दोघं दोघं माणसं राहतात, तिघं तिघं राहतात, ज्याच्यामध्ये सगळ्यांनी आपापला वाटा उचलणं भाग आहे. आणि जे करतायत, जे नाही करत आहेत ते करतील उद्या, आणि जे नाही करत कदाचित ते कधीच नाही करणार. पण मग जे कधीच नाही करणार आहेत त्यांच्यासमोर डोकं फोडण्यात काही अर्थही नाहीये. मग जे करतायत त्यांनाही तुम्ही क्रेडिट देत नाही आहात. मला वाटतं जितकं महत्व, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आजी म्हणायची माझी की प्रत्येक गोष्टीमध्ये काजू घातला म्हणजे तो पदार्थ चांगला होतो असं नाहीये. तुला ठरवायला पाहिजे की तुला शिऱ्यात काजू घालायचा आहे तर तू शिऱ्यात काजू घाल. तू आमटीत काजू घालून म्हणशील काजू घालून आमटी केली, त्याला काही महत्व नाही. तर जिथे जी गोष्ट महत्वाची आहे तिथे उगाच म्हणजे आता माझ्या घरामध्ये आईबाबांकडे सुद्धा आम्ही सगळे एकमेकांशी विविध विषयांवर बोलतो. माझ्या आसपासच्या मैत्रिणी आहेत ज्या अत्यंत इंडिपेंडेंट आहेत, स्वतंत्र आहेत विचारांनी, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगतात. असे कितीतरी माझ्या मैत्रिणी माझ्या आजूबाजूला आहेत. मी स्वतः आहे, अनिता सारखी मुलगी आहे की इतकं उत्तम काम अनिता करतेय, पण तिच्या टर्म्सवर करते. मला अनिता माझ्यापेक्षा मोठी आहे आणि म्हणजे अनिता मला शाळेत सोडायला यायची. जेव्हा प्राथमिक शिक्षण मंदिरातून सारडामध्ये गेलो तर मला भयंकर कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो अनिताचा, ज्या पद्धतीने ती सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते. अशा अनेक महिला माझ्या आजूबाजूंना असताना मी रडत राहायचे की स्त्रीला समान हक्क नाही. तर मग म्हणजे मीच स्वतःला महत्व देत नाहीये मी जे करते त्याला. तर मला वाटतं आहेत गोष्टी ते त्या सुधारतायत हळूहळू. आपल्या गप्पा खूप चांगल्या चाललेल्या आहेत. थोडस समारोपाकडे येऊ आता. आता नाशिक किंवा निळ्या गावामधून म्हणजे मुंबई पुणे सोडून अनेकांना वाटतं की जावं तिथं आपलं नशीब आजमावं. तर तू त्या मंडळींना आता काय सांगशील की काळ बदललाय, आता जायला हरकत नाही? नाही, मला वाटतं फक्त की हे जे भपके आहेत ना आता काही सोशल मीडिया, त्याच्यातले फॉलोअर्स आणि या सगळ्या गोष्टी, ते जरी असले तरी मेहनत, प्रामाणिकपणा, कष्ट ह्याला काही पर्याय नाहीये. तुम्ही
तुमच्यामध्ये काही गुण आहेत तर ते कशा पद्धतीने जोपासाल आणि तुमचे संस्कार तुम्ही कसे घेऊन जाल. तुम्ही कुठल्याही गावातनं या, खेड्यातनं या, तुम्ही तुमचं म्हणून काय घेऊन येताय तिथे, माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून, आणि ते जर खरं असेल, तुम्ही प्रामाणिक असाल तुमच्या कलेबद्दल, तर मला वाटतं तुम्ही कुठेही उभे राहू शकता. पण तुमचे हेतूच जर बरोबर नसतील आणि तुमच्या काहीतरी भ्रामक कल्पना असतील ह्या क्षेत्राबद्दलच्या, भयंकर मेहनत करायला लागते. हो. म्हणजे आजही लता मंगेशकर जेव्हा उभं राहून गात असतील त्यांच्या 80व्या वयामध्ये, तर त्यांना उभं राहून गायला लागायचं. किंवा जो आत्ता 70-80 वर्षाचा माणूस काम करतो त्याला ऍक्च्युली उभं राहून काम करायला लागतं. करावं लागतं. त्याच्यासाठी कोणी काम नाही करत. अमिताभ बच्चन धावताना दिसतो तर अमिताभ बच्चनला धावायला लागतं. हो. त्याचं वय मॅटर नाही करत. तर मेहनत तुम्हाला महत्वाची. घ्यायलाच लागते आणि ती कुठल्याच क्षेत्रात कुठेच मला वाटतं त्याला पर्याय नाही. आणि प्रामाणिकपणा आणि आपण कुठून आलोय, आपण काय संस्कार घेऊन आलोय, आपल्या घरच्यांनी आपल्याला काय शिकवलंय, आणि हे जग आणि आपण जिथून आलोय याचं भान आपल्याला असायला पाहिजे. तिथे गेलो म्हणून आपण हे मागेच टाकलं आणि किंवा हे इतकं घट्ट धरून ठेवलं की तिथलं काही आपण घ्यायला तयारच नाही आहोत. हे दोन्ही करून चालत दोन्ही नाही. महत्वाचे. आता आणखीन एक सहज प्रश्न आहे की हे जे माध्यम आहे मोबाईलचं किंवा त्याच्यामध्ये अनेक लोक या माध्यमातून कलावंतांना खूप वाईट प्रकाराने त्यांच्यावरती टीका करतात, हे करतात. तर तू या माध्यमाकडे कसं पाहते? त्यांची दखल घेते का नकोच घ्यायला? कारण खूप मी नाही मानसिक त्रास होतो असं माझं, म्हणजे मी जेव्हा बघतो वाटेल ते लिहिलेलं असतं. तर कलावंतांनी याकडे बघतात का कलावंत किंवा बघूच नाही? मला वाटतं की ही दोघांची जबाबदारी असते. एक तर जे आपण नेहमी अगदी वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे की टाळी एका हाताने वाजत नाही, तर ती फक्त प्रेक्षकांची आणि यांची चूक असू शकत नाही. त्यामुळे दोघांची जबाबदारी आहे ती. आणि आता ही माध्यमं अशी आहेत ना की मी काहीतरी XYZ असं नाव ठेवलं माझं त्या सोशल मीडियावर, तर लोकांना माझी हे कळत नाही, मी कोण आहे ते कळत नाही आणि मी काहीही बोलू शकते. मला स्वातंत्र्य आहे काहीही बोलायचं. त्यामुळे माझी ओळख पूर्ण न सांगता मला वाटेल ते मी वाटेल त्या माणसाबद्दल बोलू शकते. दुसरं, इतकं त्यांना पुरवलं जातं बोलण्यासाठी की ते त्याच्यावर बोलतात. त्यांचं म्हणणं की मला जर माहितीच नसेल ह्या व्यक्तीबद्दल तर मी बोलायला कशाला जाईन. ती व्यक्ती स्वतःहून काहीतरी टाकतीये ना त्या सोशल मीडियावर, मग मी बोलणार. कलावंतांनी सुद्धा संयम ठेवला पाहिजे आणि त्यांनीही संयम ठेवला बरोबर. थोडा संयम ह्यांनीही ठेवला पाहिजे की तुम्ही किती, तुमची भाषा निदान काय आहे, तुम्ही विचार मांडा तुमचे. भाषा थोडी जरा फार परिणाम होतो या गोष्टींचा. पण मला वाटतं की लोक एवढ्यासारखा विश्वास ठेवतात. तुम्हाला तुम्ही तेव्हाच त्याच्याकडे लक्ष द्यावं जर त्याच्यात काही तथ्य आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि त्यांनी तुम्हाला म्हणजे ते अत्यंत चुकीचं असं काहीतरी विधान आहे ज्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो तुमच्या खाजगी जीवनामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या नात्यांमध्ये. तेव्हा तुम्ही याबद्दल बोलावं. पण नाहीतर तुम्ही याकडे, कारण जितकं तुम्ही बोलायला जाल तितकं त्याचा अर्थ हा होतो की तुम्हाला हे बोचतंय म्हणजे हे कुठेतरी खरं आहे का, किंवा तुम्हाला हे बोचतंय म्हणजे तुम्हाला हे आवडतंय की झाला वाईट का होईना बोलतायत ना. पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी जे म्हणतात. तर मग तुम्ही दुर्लक्ष करा ना त्या गोष्टीकडे. जर तुम्हाला ते जे म्हणतात त्यात तथ्य नाहीये तर दुर्लक्ष करा. तुम्ही त्याच्यावर अजून कडी करून एक मोठा ड्रामा करता तेव्हा त्यांना असं वाटतं की तुम्ही ड्रामा करण्यासाठीच तर हे सगळं करता. तर ते असं एकात एक गुंतलेलं आहे. मला वाटतं की प्रेक्षकांनीही थोडा संयम ठेवायला पाहिजे. कलावंतांनी. आता कधी कधी असं होतं की मी तुमच्याशी बोलतीये आणि कोणीतरी आलं फोटो काढायला आणि मला म्हणालं की मॅडम फोटो काढायचा आहे.
तर मी म्हणते की 2 मिनिटं थांबा, मी यांच्याशी बोलतीये, तर नाही जरा लवकर आम्हाला जायचंय. तर मग असं होतं की अरे तुम्ही माझ्याकडे आलात कारण तुम्हाला माझं काम आवडतं, तुम्ही मला ओळखलत, तर तुम्ही 2 मिनिटं थांबा. बरोबर. किंवा मग तुमचं बोलण्याची पद्धत तरी ही असू दे की आम्हाला ना थोडंसं असं असं आहे, तर जरा 2 मिनिटं. त्यांचं असं असतं की आम्ही कसं थांबू, आम्हाला जायचंय. आणि मग असं वाटतं की अच्छा, किंवा नाही नाटक संपल्यावर खूप उशीर होतो ना, म्हणून त्याच्यानंतर आम्ही भेटायला येत नाही. अहो पण प्रयोगाच्या आधी तुम्ही जेव्हा मला भेटायला येताय, तर मला काहीतरी फोकस करायचा आहे माझ्या कामावर, मला एकांत हवाय. कधीच भेटू नये आधी. तर तुम्ही माझ्या कामात हे करताय, व्यत्यय आणताय, ढवळाढवळ करताय. आणि मग ते एक चांगलं झालं नाही की तुम्ही म्हणणार की हा आज काही मजा नाही आली प्रयोगाला. तर माझी जबाबदारी आहे ना ती. तर त्यामुळे त्यांनीही संयम ठेवला पाहिजे, प्रेक्षकांनी सुद्धा. आणि कलाकारांनी तुम्ही त्यांना किती आणि काय पुरवताय हे आधी बघायला पाहिजे. आणि त्याच्यावर काहीतरी एक मर्यादा तुम्ही स्वतःपुरती ठेवली पाहिजे, असं वाटतं मला. नेहा, खूप छान, इतक्या सुंदर साध्या सोप्या गप्पा आपल्या झाल्यात आणि गप्पा झाल्यात. मला फार आवडल्या त्या. आणि जाता जाता तुला आणखीन काही सांगायचं असेल तर जरूर सांग. मला चांगलं वाटलं खूप, कारण की तुमच्यासारखा माणूस, इतकी वर्षांचा तुमचा अनुभव आहे पत्रकारितेतला. आणि मी लहानपणापासून वाचलेलं आहे तुम्ही लिहिलेलं नाट्य परीक्षण वगैरे हा गाजलेली होती. हो, आणि मी वाचलेली आहे. म्हणजे मी नाशिकमध्ये होते तेव्हा जेव्हा तुम्ही लिहित होतात. तर म्हणजे फक्त नेहा आपल्या मित्राची मुलगी आहे माझ्या मुलीसारखी तुम्ही मला नाही, आणि ह्या कारणासाठी तुम्ही मला नाही बोलावणार. तर ह्या ज्या गप्पा आहेत त्याच्यातनं तुम्हालाही जो आनंद मिळाला, मलाही जो आनंद आहे, जो कलात्मक आनंद मिळतो, फार महत्वाचा. तर त्यामुळे मला खूप मी तुमचे आभार मानते की हे आत्ताचे 1-2 तास जे काय गेले माझे, तर मला खूप स्वतःला छान वाटलं की काकांनी मला हा मान दिला की मी इथे त्यांच्याबरोबर येऊन गप्पा मारेन. कारण काकांचं काम मोठं आहे, ते वर्षानुवर्ष खूप चांगलं काम करत आहेत आणि ते खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा. नाही म्हणजे वयाने मोठा आहे, आता तू कामानेही तुम्ही मोठेच आहात. त्यामुळे हा माझा माझ्या मुलीसारखीच असल्यामुळे हक्काने मी तुला नाही, पण मला सदाला सांगितलं, चांगलं वाटलं. मला खूप खूप बरं वाटलं. आपण छान पैकी गप्पा मारल्या. मित्रांनो, तसं म्हणतं फार मोठी नेहा ही कलावंत आहे, बहुआयामी आहे. नाटक, चित्रपट, मालिका सगळ्या क्षेत्रामध्ये ती जिद्दीने उभी आहे. खूप स्ट्रगल करते अजूनही, कारण करावंच लागतं. आयुष्यभर स्ट्रगल हा करावंच लागतं. या ठिकाणी मी सुद्धा IPL चालवताना अजूनही या ठिकाणी कष्ट घेतोच आहे, निळे काहीतरी शोधत बसतोय. तेव्हा प्रत्येकाला कुठलंही काम करताना तुम्हाला काही ना काही प्रयत्नशील राहावंच लागतं. तर अशाच प्रयत्नात तुला खूप भरभरून यश मिळो, तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत असं मी तुला वयोमानानुसार आशीर्वाद देतो. आणि ही अतिशय छान गप्पांची मैफल आपण आपल्या इतर कलावंत मित्रांना, मैत्रिणींना जरूर पाठवा. तिचे सर्व चित्रपट आगामी दृश्यमय येतोय, दृश्यम 3 मध्ये पण ती आहे. तर अशा प्रकारची दृश्यम 2 मध्ये, दृश्यम 3 मध्ये आणि इतरही अनेक चित्रपट तिचे येत राहोत. आणि ते आपण सगळे नाशिककर हे आपली नेहा म्हणून आनंदाने पाहायला जात असतो. तसे जाऊ. पुन्हा एकदा तुला खूप मनापासून सदिच्छा देतो. आणि IPL ला जरूर आपण सबस्क्राईब करा. नमस्कार.